तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द होण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लोणार तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करून तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधेयक कायदा 2024 या नावाने कायदा तयार केला आहे। या कायद्याच्या नावावरून तो ऐकण्यास गोड वाटतो, पण सदरील कायद्याने न्याय व हक्काच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी जर आंदोलन केले तर त्यावर अर्बन नक्षलवादाच्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊन त्याची संपत्ती शासन जप्त करू शकते। शासनाच्या विरोधात कोणतेही आंदोलन करू शकत नाही, त्यामुळे हा सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत अधिकारांवर घाला असून संविधान विरोधात हा कायदा असल्याचे वक्तव्य या प्रसंगी शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांनी केले। त्यामुळे शिवसेना व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। त्याच अनुषंगाने लोणार येथे करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अश्रुबा फुके, शिवसेना उबाटाचे तालुका प्रमुख राजभाऊ बुधवंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख समद, सेनेचे शहर प्रमुख गजानन जाधव, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, तालुका संघटक विजय मोरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रदीप संचेती यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। मोरे सर, आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख राजूजी बुधवत, आमचे मित्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा तालुका अध्यक्ष आदरणीय राजभाऊ मापारी, माजी नगराध्यक्ष आदरणीय भूषणभाऊ मापारी, शहर प्रमुख शेख समद, आमचे शहराचे प्रमुख शिवसेनेचे गजाननजी जाधव सर, इक्बालभाई कुरेशी, आमचे राणेसाहेब, युवा सेनेचे तालुका प्रमुख जीवन घाया, शहर प्रमुख शिखाजी मादनकर, शहर संघटक तानाजी मापारी, शहर प्रमुख इक्बालभाई कुरेशी, विकास माऊली मोरे, आमचे ज्येष्ठ बंधू आणि मार्गदर्शक प्रदीप भैया संजयजी, सरामत भाई, सर्वच उपस्थित सर्वच आज महाविकास आघाडीच्या माध्यमानं या सरकारला वठणीवर आणण्यासाठी यांनी जो गुळगुळीत शब्द दिलेला आहे की जनसुरक्षा विधेयक या नावाखाली 2025 मध्ये एक नवा कायदा नाव अत्यंत गुळगुळीत आहे की जनसुरक्षा, लोकांच्या सुरक्षेसाठी कायदा, परंतु या